नमस्कार. तयारी खूप मोठी करायची होती म्हणून म्हटलं पोहे खाऊन याची सुरुवात करावी. मग संध्याकाळ झाली होती आणि थोड्याच वेळात लक्ष्मींचं आगमन होणार होतं म्हणून आधी दिवा वगैरे हे सगळं रेडी ठेवलं. आणि अशा प्रकारे आमच्या लक्ष्म्यांचं असं आगमन झालं. आणि आत्ता वेळ होती त्यांच्या पूजेची. कर्कटकने कधी गोल चांगले येत नव्हते, मग हाताने कधी येणार ना, म्हणून इथे सुपारीला डोकं लावलं होतं. आणि त्यांना सजवण्यासाठी जे काही लागणार होतं ते सगळं रेडी करून झालेलं होतं. आणि अशा प्रकारे लक्ष्म्या, पिलवंडे आणि गणपती बाप्पा एवढे सुंदर दिसत होते, खूप खूप सुंदर दिसत होते. आगमन तर झालं होतं, आता टायमिंग आहे डेकोरेशनचा. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, पण डेकोरेशन करायचं म्हटलं तर वेळ प्रचंड जातो. मज्जा येते त्यात काही नाही, पण वेळ जो जातो ना खूप. म्हणजे आता आम्ही आता स्टार्ट करणार, माहित नाही किती वाजणार आहेत ते, पण जसं आपण व्हिडिओ पळवतो ना तो डेकोरेशन करताना, तशाच प्रकारे जर खरंच डेकोरेशन असं फास्ट मध्ये झालं असतं ना तर मज्जा आली असती, भारी वाटलं. आणि कोणत्याही कामाची सुरुवात म्हटल्यावर आधी केसांचा अंबाडा, मग सजावट, सणसूद म्हटल्यावर घरात पसारा येणारच. पण पसाऱ्याला थोडंफार ढकलत आम्ही आता मखर करायला घेतलं होतं. आणि मी आणि माझा भाऊ आम्ही मखर बनवतोय. रेडीमेड पडदा अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही साड्यांनी सजावट केली. हा 2 माळा कुठं आणि कशा लावायच्या याच्यातच आमचा वेळ निघून गेला. शेवटी आम्ही त्यांना कुठेतरी कसं तरी लटकवलं, पण कसंही लटकवलं तरी त्या सुंदर दिसत होत्या. आणि आत्ता वेळ होती साड्या नेसवण्याची. टॅन, किती सुंदर दिसतंय ना लक्ष्मी. तर अशा प्रकारे दोन्ही लक्ष्म्यांना आम्ही साड्या वगैरे नेसवल्या, पिलवंडांनाही सजवलं. तर हे सगळं करत करत आम्हाला खूप उशीर झालेला. मग बाकीचं काम आम्ही उद्या करूयात म्हणून उद्यावर सोडलं. तर आज आम्हाला इथे फराळ आणि राशी ठेवायच्या होत्या. मग आम्ही दोघांनी शेतात जाऊन कंस, सीताफळ, केळीचं पान घेऊन आलो. आजच्या दिवशी लक्ष्मणांना केळीच्या पानावर जीव घालण्याचा मान असतो, म्हणून हे केळीचं पान. हे जरा जास्त मोठं झालंय म्हणा. अशा प्रकारे सगळ्यांची एकदम व्यवस्थितपणे मांडणी करून आत्ता वेळ होती पूजेची. मग आजचे स्पेशल दिवे तर तयारच होत होते. मग हे तयार झाले आणि केळीचं पान वगैरे मस्त कामापुरतं कापून घेतलं आणि पूजेला सुरुवात केली. अशा प्रकारे हा एकदम सुंदर सण आम्ही खूप आनंद आणि उत्साहाने साजरा केला.